तर आज आपण बघणार आहे क्लास 4 चॅप्टर नंबर 11 मेजरमेंट. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहे मास आणि वेट म्हणजे काय होते. तर बघूया. कन्वर्जन ऑफ युनिट दिलेलं आहे. ठीक आहे. तर काय हाऊ मेनी ग्राम्स इज 4 किलोग्राम. ठीक आहे. तर 1 किलोग्राम म्हणजे किती होते तर 1000 ग्राम होते. ठीक आहे. तर काय होणार आहे 4 ग्राम म्हणजे किती होतील तर सिम्पली 1000 मल्टिप्लाय बाय करणार आपण त्याला 4 ने. तर आपला आन्सर किती येते तर 4000 ग्राम येणार आहे. ठीक आहे. फर्स्ट आपण काय लक्षात ठेवायचं आहे, बेसिक कन्सेप्ट आहेत त्या लक्षात ठेवायच्या. 1 किलोग्राम म्हणजे काय होते तर 1000 ग्राम होते. ओके. मग आपण जर त्याला 4 किलोग्राम म्हणायचं असेल तर त्याला किती ग्राममध्ये येईल तर काय होणार तर सिम्पली काय करतात 1000 मल्टिप्लाय बाय 4 करतात म्हणजे किती तर 4000 ग्राम्स येणार आहे. म्हणजे आपण त्याला कसं वाचू तर 4 किलोग्राम असं वाचू शकतो, 4 किलो. ओके. तसंच जर मी म्हटलं 4 kg अँड 500 ग्राम्स म्हटलं म्हणजे किती येईल तर 4.5 किलो आपण असं मराठीत म्हणू शकतो ना. म्हणजे सिम्पली काय येईल तर इथे 4 मल्टिप्लाय बाय काय किती येईल आपण त्याला 1000 आणि आपण काय म्हणतो 500 ग्राम्स. सिम्पली काय करायचं त्याला प्लस करायचं म्हणजे किती येईल तर 4500 ग्राम्स एवढं आपला आन्सर. हाऊ मेनी ग्राम्स इज 1 and 3 क्वार्टर किलोग्राम. काय म्हटलं क्वार्टर किलोग्राम. 1 आणि क्वार्टर किलोग्राम म्हणजे काय होते 1 and 3 क्वार्टर किलोग्राम म्हणजे काय होते हे बघूया आपण. काय म्हटलं 1 and 3 क्वार्टर किलोग्राम मीन 1 किलोग्राम अँड हाफ किलोग्राम किती होते अँड क्वार्टर किलोग्राम किती होते तर 1 किलोग्राम म्हणजे किती होते आपलं 1000 ग्राम. त्याच्या हाफ म्हणजे 1000चे हाफ किती होते तर आपले 500 होते. ओके. मग आता 3 क्वार्टर म्हणजे किती होते आपले तर 215 होईल. ठीक आहे. किती होतील आपले 215 क्वार्टरमध्ये. ठीक आहे. आणि लास्टली काय आपले तर 3 क्वार्टर म्हणजे किती होईल आपले तर एक्झरसाइज बघणार आहे आपण. फर्स्ट क्वेश्चन काय दिलं बघूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन म्हटलं. फर्स्ट क्वेश्चन काय हाऊ मेनी ग्राम्स इज 3 किलोग्राम. ग्राम म्हणजे किती ग्राम होते. ठीक आहे. तर काय आहे सिम्पली आपल्याला माहीत आहे 1000 ग्राम म्हणजे किती होतं तर आपलं 1 kg होऊन जाईल. ओके. मग काय 3 kg मध्ये किती करावं लागेल आपल्याला 3 मल्टिप्लाय बाय 1000 म्हणजे येणार आपलं किती 3000 ग्राम्स येणार आहे. ओके. हाऊ मेनी ग्राम्स इज 1 and हाफ किलोग्राम म्हटलं 1 and हाफ किलोग्राम म्हणजे किती तर काय 1 kg म्हणजे किती येते आपलं तर 1000 ग्राम येते. झालं. मग त्याचे हाफ किती येत आपले तर किती येत तर 500 ग्राम्स. ओके. म्हणजे किती येईल तर 1000 प्लस किती येणार तर 1000 प्लस किती होईल आपलं 500 म्हणजे किती येणार तर 1500 ग्राम्स येणार आहे आपला. थर्ड बघूया. हाऊ मेनी ग्राम्स इन 1 and क्वार्टर किलोग्राम. काय तर 1 आणि क्वार्टर किलोग्राम म्हणजे काय तर काय येणार आहे 1 किलोग्राम म्हणजे किती येणार तर आपलं 1000 ग्राम येणार आहे. झालं. नंतर क्वार्टर म्हणजे किती येणार तर 215 कारण की 500 म्हणजे येईल आपला हाफ. ठीक आहे. त्याच्या क्वार्टर म्हणजे किती तर होणार आहे 215 म्हणजे किती येईल आपला आन्सर 1000 प्लस 2015 तर 1215 ग्राम्स एवढा आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे. फोर्थ बघूया. हाऊ मेनी ग्राम्स इज 3 and 3 क्वार्टर किलोग्राम. 3 and 3 किलो क्वार्टर ग्राम म्हणजे बघूया काय 1 kg म्हणजे किती येतं 1000 ग्राम होते. मग 3 kg म्हणजे किती होतात तर 3 मल्टिप्लाय बाय सिम्पली करा 1000 नी म्हणजे येणार आपलं 3000 आणि 3 क्वार्टर म्हणजे किती होतं तर 715 ग्राम्स म्हणजे टोटल किती येतं आपले तर 3715 ग्राम. विच वेट विल द शॉपकीपर यूज टू मेजर 3 and हाफ किलोग्राम वेट. ठीक आहे. 3 and हाफ किलोग्राम म्हणजे 3.5 किलो जर आपल्याला मोजायचं असेल तर कोणता वेट यूज करतात तर काय द शॉपकीपर यूज 3 kg ऑफ 1 kg अँड 1 वेट ऑफ दी 500 ग्राम. काय येणार तर 3 kg वेटसाठी काय होणार काय यूज करणार आहे तर 1 किलोचे 3 वेट यूज करणार आहे आणि 1 वेट कशाचं तर 1 वेट कशाचं तर 500 ग्रामचं यूज करणार. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स वगैरे काय म्हटलेलं आहे तर वेट ऑफ 1000 ग्राम इज 1000 ग्राम्स. काय म्हटलं वेट ऑफ दी ग्राम्समध्ये कशाचं 100 ग्रामचं वेट किती होईल तर हे होणार आहे 10 म्हणजे होईल आपलं 1000. इथं काय वेट ऑफ 200 ग्राम्स इज 1000 ग्राम किती होणार तर हे होणार 5 वेट्स ऑफ किती लागतील आपल्याला वेट किती लागतील 5 वेट लागतील कशाचे 200 ग्रामचे कशाला तर 1000 बनवायला. नंतर थर्डमध्ये वेट ऑफ 500 ग्राम्स इज किती 1000 ग्राम बनवायला 500 ग्रामचे किती लागतील तर 500 म्हणजे किती होईल आपले 1000 म्हणजे असे आपले 2 लागणार आहे. ओके. म्हणजे 2 वेट लागतील आपल्याला 500 ग्रामचे किती तर 1000 बनवायला.